कोपरगाव शहर पोलीस ठाणा हद्दीत 10 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास मधु वाईन शॉप व युवा एंटरप्राइजेस जो मार्ट या दोन दुकानांचे शटर उचकाटून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करत सुमारे 2,84,700 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 305 अ 331(4) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास सुरू असताना घटनास्थळावर मिळालेल्या फिंगरप्रिंटच्या आधारे आरोपीची ओळख पटली असून सदर आरोपी हा रामनिवास मंजू गुप्ता राहणार विठ्ठलवाडी रोड, कल्याण ईस्ट, रामनगर, खाडे, गोलवली, मुंबई असल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर पोलिसांनी आरोपीला बीड येथून ताब्यात घेत 7 मे रोजी सायंकाळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आणलं। तपासादरम्यान पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक रोडे, संदीप सोन्ने व त्यांच्या पथकाने आरोपीस घटनास्थळी नेऊन स्थळ पाहणी केली, तसेच गुन्ह्याबाबतची माहिती जाणून घेतली। दरम्यान आरोपीस माननीय न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।